महाराष्ट्र से रायगढ़ के खालापुर तालुका के खोपोली कस्बे में राहतवाड़ी के सोशल एक्टिविस्ट और शिंदे शिवसेना पार्षद मानसी कालोखे के पति मंगेश कालोखे की धारदार हथियार से हत्या कर दी गई। इसके बाद रिश्तेदारों, दोस्तों और कार्यकर्ताओं ने आरोपियों की जल्द गिरफ्तारी की मांग को लेकर पुलिस स्टेशन पर बड़ा हंगामा खड़ा किया। शाम को एमपी श्रीरंग बारने और मंत्री भगत गोगावले ने पुलिस अधीक्षक आंचल दलाल से मुलाकात की और बातचीत की। इस मौके पर भरत गोगावले ने गुस्साई भीड़ को समझाने की कोशिश की और पुलिस से सहयोग करने की अपील की। घटना घडलेली आहे। आमचा मंगेश कालोखे याची जी काय निगरून हत्या सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-6-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगरून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे। जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेशची दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी। आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला। त्यामध्ये शेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खूपच होतं त्यांना कुठेतरी, आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे या मंगेशची आमच्या निगरून हत्या केलेली आहे। आज जर आपण पाहिलं तर त्यांचे करते करविते इकडे सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे। आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या एसपी सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आज जर आपण इथं पाहिलं तर इथं 2-3 हजार लोकांचा मॉब, महिला भगिनी सगळ्या सकाळपासून थांबल्या होत्या। आज मी असेल, आप्पा असतील, आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन त्यांची आता समज काढली। ते कोण इथं हलायला तयार नव्हते, परंतु पोलिसांना पण काम करण्यासाठी मिळायला पाहिजे म्हणून करता आम्ही त्यांना सगळ्यांची समज काढली। आता आम्ही बॉडी मंगेशची खालापूरवरनं आता आणतोय, त्यानंतर आम्ही सगळे तिथे जातोय आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करू आणि जे आरोपी आहेत आणि आरोपींबरोबर जे इथले पोलीस इन्स्पेक्टर हिरे यांच्याकडून जी काय चूक झालेली आहे, कारण तो त्या आरोपींचा मित्र आहे हिरे म्हणून असं आता संबोधलं गेलेलं आहे, कारण त्यांच्याकडे काल तक्रार दिली गेली, त्यांनी तक्रार घेतली नाही आहे। कारण आमच्या मंगेशला कळलं होतं की आपल्याला मारण्यासाठी यांची प्लॅनिंग चालू आहे म्हणजे त्या हिरेनी, परंतु हिरे हा त्यांचा मित्र, त्यांच्या पार्टीला बसणं, उठबस करणं, त्यांच्या सगळ्या गोष्टीला, आणि म्हणून करता हिरेवरती पण कारवाई व्हायला पाहिजे असं माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींचं म्हणणं आहे। आणि आमच्या एसपी मॅडमना पण म्हणणं आहे की ज्या हिरेने हलगर्जीपणा केलेला आहे त्याला त्वरित इथून निलंबित करून याला इथून बदली करून द्यावं अशी आमची विनंती राहील आणि आमच्या मंगेशला न्याय द्यावा। सर यहाँ खोपोली में जो मर्डर हुआ है, मर्डर केस के बारे में पुलिस का तपास किस प्रकार शुरू है? इसमें मर्डर का एफआईआर दाखिल किया गया है खोपोली पुलिस स्टेशन में। उसके अंतर्गत 6 आरोपी नाम से फरियाद दी गई है और 4 अनोळखी अनआइडेंटिफाइड लोग थे, ऐसा है। हमारी 8 टीम्स बनाई गई हैं इन्वेस्टिगेशन की, जो आरोपी को ढूंढने के अलग अलग प्रयत्न कर रही हैं। साथ में ही जो फोरेंसिक एक्सपर्ट्स हैं उन्हें बुलाया गया था। सीन ऑफ क्राइम जो है वहाँ से कौशल्यपूर्वक सब सैंपल्स कलेक्ट कर लिए गए हैं और हम जल्दी ही आरोपी को अरेस्ट करके उनके खिलाफ आगे की कार्रवाई। इसमें कुछ पॉलिटिकल टचअप दिख रहा है मैडम? जो अक्यूज्ड हैं उनकी वाइफ एनसीपी अजीत पवार गट की तरफ से नगर सेवक की कैंडिडेट थी और जो मयत व्यक्ति हैं उनकी वाइफ उसी वार्ड से, वहां से विजयी नगर सेवक निवड़ अभी इलेक्ट होके आई हैं।